तुला आता सांगतो फक्त एकदम शिवसैनिक. तुला माहिती आहे एकच शब्द ते बाकी काय बोलले नाही. ते काय बोलले हातात बांगड्या भरा त्या मायला दुसऱ्या दिवशी मुंबई पेटली. तर शिवसैनिक आहेत की होते? या जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया, कारण मला असं वाटतं राजकीय वातावरण जे आहे त्यांना थोडं जास्त माहीत पडेल. दादा नमस्कार, न्यूजच वाचतायत तुम्ही? वा, आणि मी आलोय तुमच्याशी बोलायला. काय काय वाचताय? काय बातमी? अच्छा, थोडं क्रिकेटचं बघताय. ओ, देशामध्ये एवढं, राज्यात महाराष्ट्रात इतकं सुरू आहे वातावरण, ऑपरेशन टायगर, कशा प्रकारे बघताय? काय आता या बाबतीत बोलणं म्हणजे मुश्किल आहे. कारण काय आता आम्ही सुद्धा कार्यकर्तेच होतो, पण आम्ही कसं होतं त्यावेळी एक पार्टी धरली की धरली. त्यावेळी मग किती वाईट दिवस येऊ दे काय येऊ दे ती सोडायची नाही. आता तसं नाही. आता असं झालंय ना, हे नेते लोक फक्त जिथे मलाही तिकडे राहायचा. पक्ष गेला तेल लावीत, सगळे गेले तेल लावीत, हेच चाललेलं आहे ना आता. मलाही पाहिजे सगळ्यांना. मला हे सगळ्यांना सत्ता पाहिजे. हे फक्त सांगतात आम्ही जनतेच्या ह्याच्यासाठी. काय करताय? कोण नाही काय करत आहे. तर ते स्वतःसाठी करतात. हो, स्वतःसाठीच चाललेलं आहे. आता जर बघितलं चित्र तर असं वाटतच नाही की आमच्यासाठी काहीतरी करताय. मतदाता आहोत, तुम्ही आहो, मी आहो, आपल्याला ग्रांटेड घेतलं जातं. आपला विचार गृहीतच धरलाय ना, त्या लोकांनी गृहीतच धरलंय जवळजवळ. कारण काय माहिती आहे, आपल्यापेक्षा आहे ना त्यांची डोकी फास्ट आहेत. आम आदमीपेक्षा. हा, आपण कसं बघतो उद्याचं परवाचं हरवाचं, ते तसं नाही. त्यांचे डोकं इतकं तेज आहे ना की पुढच्या 5 वर्षाचं 5 वर्ष एक गणित मारून मोकळे होतात की काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आमच्यासारखा त्याच्यात बुडून जातो, समजतच नाही. आपण तर रोजीरोटी मध्येच्या मागे. अरे बाबा, यांच्या पाठी लागायला आपल्याला वेळ नाही खरं म्हणजे. कारण आजची नोकरी हा असा विषय झालाय, सकाळी जायचा रात्री यायचा. आता माझा मुलगा सकाळी 10 वाजता जातो तर रात्री 10 वाजता येतो. कसलं मी काय? लोकांशी बोललो, लोक तर बोलतात आम्ही न्यूजच बघत नाही, एवढा वैताग आला. तुला खरं सांगू तर न्यूज मी सुद्धा बघत नाही. तुम्ही फक्त वाचता. मी फक्त बघतो. पण शेवटी काय होतं, मला मानसिक हे क्लेश होतो हे सगळं बघून. हे सगळं बघून. असं म्हणजे तुम्ही किती वर्षापासून वोट्स करतात आणि तुम्ही असं राजकारण बघितलं का कधी? सांगतो की आता मला 71 वर्ष झाली. 71 वर्षात आम्ही सुरुवातीला मी कट्टर शिवसैनिक होतो. तुला आता सांगतो कट्टर एकदम शिवसैनिक. म्हणजे त्यावेळी विक्रोलीला आम्ही हाऊसिंग बोर्डचं सामान चोरून रात्री नाही त्यांनी शाखा बांधलेली. साहेबांचा तर पूर्ण काळ बघितला. हा, शाखा बघितले. आणि बाळासाहेबांचं त्यांचं एकच होतं, हिंदुत्व आणि मराठी माणसांसाठी. ह्या लोकांनी सोडून दिलं ते. आता आम्ही त्यांच्या मागे कशाला जाऊ? आता तुम्ही कट्टर हिंदुत्व सोडून दिलं. शिवसेनाला म्हणजे शाखा प्रमुख व्हायच्या अगोदर मी सोडून दिलं. बघितलं हे सगळं चाललेलं ह्यांची नाटकं. कोणाच पार्टीला? मी कोणालाच पार्टीला नाही. आता फक्त एवढाच बघतो बाबा आपल्या विभागामध्ये खरोखर कॅन्डिडेट त्यातल्या त्यात कोण चांगला आहे, कोण काम करेल, काम करेल, गेल्याच्या नंतर निदान विचारेल तरी, अशाला मत देतो. आता तुम्ही मला सांगितलं तुम्ही कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांचा काळ, बाळासाहेबांचे फोटो सगळीकडे आहेत. अरे जेल भरली आहे. कसे बाळासाहेबांचा? हा, लुंगी हटाव, पुंगी बजाव, पुंगी बजाव. त्यावेळी एक वेळेला दुकानं मद्राशांची फोडलेली. त्याच्यासाठी आतमध्येच गेलो किती वेळा. हा, त्यावेळी बाळासाहेबांच्या शब्दासाठी त्यावेळी आमच्यासारखे तरुण ना काही करायची काय वय होतं? काही. त्यावेळी माझं 20-22 दरम्यान होतो मी. तेव्हा लुंगी हटाव, पुंगी बजाव. नुकतीच सुरुवात झाली ना. सुरुवातीला लालबागला राहायला असल्यामुळे काय विचारत नको. एक वैभव होते रे साहेबांच्या वेळी. हा, मराठी माणसात कोण करत नव्हता. साहेबांच्या आठवणी आता काय आठवणी कसे, माझ्या आई वडिलांची आठवण येते, सगळ्यांची आठवण येते. काय शिवतीर्थावर काय आम्ही केलंय आता तुला काय सांगू, ते सगळ्या जुन्या आठवणी रे. साहेबांची 100वी शताब्दी वर्ष आणि उद्या 60 वर्ष तुमच्या शिवसेनेला पूर्ण होत आहेत, जिथे तुम्ही कट्टर एका वेळी होते. आता कसं आहे माहितीये, माझ्या मनापासून शुभेच्छा आहे की त्यांनी. पण कसं आहे, जरी आम्ही किती म्हटलं तर ते नेतृत्व आहे का, नेतृत्व आहे ते जर योग्य नसेल तर त्याच्या पाठी कोण जात नाही. पण 2 शिवसेना आहे, तुम्ही कोणती?
कोणती दोन शिवसेना ज्यांनी हिंदुत्व धरली त्या शिवसेनेमध्ये शिंदे आणि गटात ज्यांनी ह्या मुसलमानांना मी ज्यांना जवळ केलंय ना त्यांच्याबरोबर आम्ही नाही. कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं काय होतं शब्द बाळासाहेबांचं माहिती आहे. ज्या दिवशी मला असं वाटेल की काँग्रेसमध्ये जायची पाळी येईल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करून टाकेन. हे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला या गोष्टी. अर्थातच ना माणसाने कसं रे हे बघ नेतृत्वाला ना हे आहे ना हे महत्वाचं जबानचे होते बाळासाहेब. महत्वाचं होतं. त्यांनी जबान दिली की दिली. आता नाही. आता कोण कोण आहे आता कोण दिसत नाही आमच्या म्हणजे हिंदुत्वामध्ये कोण दिसत नाही. दादा तुमचं 71 वर्ष, तुमचं नाव? माझं नारायण सहदेव फाटक. पाठक साहेब, हे बघा तुम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, पण आज बाळासाहेबांच्या मुलासोबत हे घडतंय, चुकीचं आहे की बरोबर आहे? त्यांनी स्वतः घडवून घेतलं त्यांनी. तर काय कोणची टाप होती, कोणाची टाप होती काय बोलायची? त्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जर ते पुढे आले असते ना तर आज ही मुंबई त्यांची होती असती. पण ते नाही आले. आता ही तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आमच्यापेक्षा तुम्ही हे न्यूज बघता, सगळं बघता. पण ते आमच्या साहेबांच्या जे वक्तृत्व होतं त्याच्यावर ते ठाम नाही राहिले. समजलं? त्यांनी तडजोडी केल्यास तडजोडी. तुम्हाला असं वाटतं का जिथे शिवसेना काँग्रेसमध्ये गेली तिथे संपलं म्हणजे कसं होतं माहिती आहे ना. आता बघ मीच बघ ज्यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबर हे केलं आणि हे केलं त्या दिवसात माझं मन हे झालं नको बस झाला. हा त्याच दिवशी महाविकास आघाडी बनली. हा बस नको आम्हाला हे आता शिवसेना नको, अजिबात नको. कारण काय आमचे साहेब काय वाटेल ते झालं तर साला मी तो मरून जाईन पण हे नाही करणार. साहेबांची एक आठवण तुमच्या सोबतची कधी तुम्हाला काय बोलले असेल? कारण हे बघा आम्ही इथपर्यंत कधी आलोच नाही. आमचं विक्रोळीला होतं. यायचे की साहेब? कोण यायचे नाही असं नाही. समोरून डोळ्यांनी. आता त्यावेळी बघा बाळासाहेबांनी काय सांगितलं, लुंगी हटाव झालं. त्याच्यानंतर तिथे मिटिंग घेतली त्यावेळी काय सांगितलं, आपण इकडे जनरल करियप्पाला उभं करूया. आता करियप्पा लुंगीवालाच होता, पण आम्ही काय म्हटलं, तो लष्कराचा एक मोठा अधिकारी आहे, देशाची त्याने सेवा केली आहे, तिथे लुंगी नको. तिथे जो आपला लष्करी अधिकारी सांगितलं आणि आम्ही ते मान्य केलं. तशी त्यांचं विजन होतं. हा म्हणजे त्यांनी काय विचार केला, लुंगीचा नाही विचार केला. त्यांनी काय केला की आपल्या लष्करातल्या एका व्यक्तीला आपण हे द्यायचं बहुमान. विक्रोळीला आल्यानंतर एक आणि ते निवडून पण आले जनरल करियप्पा. विक्रोळीला आल्यानंतर साहेबांची अशी कोणती एक जी आजही तुमच्या डोक्यात? नाही बाबा असे खूप. आता काय माहिती किती वर्ष झाले त्याला रे. काही गोष्टी आता या म्हणतात ना आम्हाला विसरण्याच्या ह्याच्यात गेल्या. त्या राज ठाकरेंबद्दल काय मत आहे? व्यक्ती चांगली आहे, प्रश्नच नाही. व्यक्ती चांगली आहे, पण सांगतो काय, ज्या साहेबांनी ह्यांना जे धडे दिले होते ते धडे धरून जर आले असते पुढे ना तर व्यवस्थित झालं असतं. राज ठाकरे तर बोलतात की मी बाळासाहेबांच्या पावलावरच चालतो असं दिसतं. आहे, चांगले आहेत ते, प्रश्न नाही. त्यांचे म्हणजे विचारसरणी आहे, पण कसं आहे माहिती आहे आता लोक एवढी संभ्रमात झाली आहेत. कट्टर शिवसैनिक खूप दुखावला गेलाय दिसतं. अरे काय आमच्या तर लालबागमध्ये तुला काय सांगू, आता हातावर मोजणे इतके राहिले आहेत आत्ता या क्षणी. कोण आहेत मग तिकडे आता कोणी एक अशी मध्ये जसं होता पूर्वी कसा लालबाग म्हटलं की साला शिवसेना. तुला माहिती आहे दंगल झाली त्यावेळी कामाठ्यापुरामध्ये तिकडे काय ही गेली, आम्ही हुल सोडली काय, आज रात्री हल्ला करायचा त्यांच्यावर. हे तिकडे घाबरगुंडी झालेली मलनपुऱ्यामध्ये. आम्ही असेच हुल असे कट्टर शिवसैनिक साहेबांच्या एका शब्द. अरे फक्त त्यांनी काय सांगितलं, हातात बांगड्या भरा. तुला माहिती आहे एकच शब्द, ते बाकी काय बोलले नाही. ते काय बोलले, हातात बांगड्या भरा. त्या मायला दुसऱ्या दिवशी मुंबई पेटली. आता साहेब असते तसं झालं असतं का? अरे साहेब असते तर हे कोणाला ह्या मुंबईमध्ये संधीच मिळाली नसती. ह्या वेळेला ते सांगतो, प्रश्नच नाही, मिळालीच नसती.
आणि आता बघ साहेबांनी प्रमोद महाजन बरोबर मिटिंग केली आणि BJP बरोबर साहेबांनी युती केली, हा लक्षात घे. दुसरी गोष्ट, एवढे मोठे मोठे मंत्री होते, कुठे यायचे? साहेबांना भेटायला बंगल्यावर यायचे. साहेब कधी गेले नाही. आणि हे आमचं आता जात आहे तिकडे दिल्लीला आणि नमस्कार करतो वाकून. शिंदे नाही, उद्धव साहेब. शिंदे पण तर जातात दिल्लीला. आता तो त्यांच्या एक हाती झाली आहे ना, म्हणजे त्याची युतीच आहे ना. पण त्याने काय सांगितलं, बाळासाहेबांनी केलेली युती आहे. तो कुठे जिंकला? साहेबांनी केलेली युती आहे, ते आम्ही तोडणार. दिल्लीला गेले जातं ते चालतं. हो. उद्धव ठाकरे गेले नाही चालत, नाही चालत. कारण ते उद्धव ठाकरे काय नाव आहे ते. जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कधी कोणाकडे गेली नाही, चुकली नाही, हा, ज्या वडिलांनी जे कर्तृत्व गाजवलं ते थोडं जरी ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमान वाटला. अभिमान नाही आता. आता नाही रे, कसला अभिमान. काय म्हणतात. धन्यवाद पाठक साहेब. हे पाठक साहेब जे आहेत शिवसेनेचे एकमात्र कट्टर शिवसैनिक आहेत की होते? भूतकाळात होतं. आता नाही. आता नाही. चला आता मी होते करतो, आहेत नाही आणि ते. आता कसं आहे, वयोमानाप्रमाणे हे सगळं पण मनात तर शिवसेना आहे की नाही? हा, मनामध्ये आहे, वाटते. बोललो काय, माझ्या मनामधून शुभेच्छा आहेत की त्यांनी त्या मागच्या जो कारकीर्द होतं तसं व्हावे असे मनापासून वाटते. आता फक्त मनातच. पण बघितल्याच्या नंतर मन नाराज होते, शक्य नाही आता ते. हे कट्टर शिवसैनिक होते विक्रोळीतले, जे आता सध्या दादरच्या इथे आहेत. आणि सध्याची जी पूर्ण परिस्थिती आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि त्यांनी ज्या बाळासाहेबांचे त्यांचा जो त्यावेळीचा जो अनुभव त्यांनी सांगितला, बाळासाहेब होते तेव्हा, ऐकून खूप बरं वाटलं. आणि ते बोलतात की आज जर बाळासाहेब असते तर हे जे ऑपरेशन टायगर आणि हे जे सगळं सुरू आहे ते काही झालंच नसतं.